नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. संगीत साधना कराओके क्लब मधून आज पुन्हा आपल्याकडे एक पाहुण्या आलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊन त्यांच्याकडून. मॅडम, सर्वात पहिले तर आपलं नाव सांगा आणि आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे ते सांगा. नमस्कार सर, माझं नाव मीनल युराळे. माझं BCom झालेलं आहे. मी इथली अमरावतीचीच आहे. सध्या तुम्ही काय करता? गृहिणीच आहे मी. अच्छा, गृहिणी आहात. हा. आणि तुम्ही या क्लबशी कसे काय जोडला? एक 4 वर्ष आधी मी रघुवीरमध्ये मिठाई वगैरे घ्यायला आले होते. त्यावेळेस मला असं तिथं ना जातानाच मला असं दिसलं थोडंसं, तर मी आले होते इकडे, बघितलं आणि मग एक 8-10 दिवसांनी परत इकडे येऊन मी मग रजिस्ट्रेशन केलं होतं माझं. अच्छा, तर तुम्ही संगीत म्हणजे पहिलेपासून तुम्हाला आवड आहे की नंतर झाली, कसं काय ते? नाही, मी लहानपणापासून मला गायनाची आवड होती. अच्छा. जसे की कविवर्य सुरेश भट आहेत ना, त्यांच्या मी मांडीवर खेळलेली आहे. अरे वा. हो. लहानपणी तर त्यांच्याकडनंच मला काही असे धडे मिळाले. अच्छा. आणि आई पण गायची माझी, बाबा थोडे गायचे, तर त्याच माध्यमातून मग मला संगीताची आवड निर्माण झाली आणि गायची मग मी शाळेमध्ये वगैरे गायची. पण मग नंतर लग्न झाल्यानंतर अजिबात ते बंद झालं होतं सगळं. अच्छा, म्हणजे फार मोठी गॅप आली होती. गॅप पडली, मग ती 25 वर्षाची गॅप पडली. अच्छा. त्याच्यानंतर परत आता सरांमुळे, पोपट सरांमुळे आम्हाला हा जो चान्स मिळालेला आहे गाण्यांचा, तर त्यांचे खूप खूप आभार. आणि एक म्हणजे आयुष्यात जो एक बदल निर्माण झालाय गाण्यामुळे, तो फार मोठं परिवर्तन आहे. बरेचसे असे लोक आले जे 20-20, 25-25 वर्ष संगीतापासून दूर होते, पण या संगीत साधनाच्या माध्यमातून ते जोडून पुन्हा त्यांनी आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात केली. त्याबद्दल संगीत साधना क्लबचं खरंच मनापासून एक मी त्यांचा आभार मानतो. हो. आणि तुम्हाला या क्लब बद्दल अजून काही सांगायचं आहे? क्लब बद्दल असं सांगेन की एक असा समोरच क्लब आहे हा, आणि अमरावतीतील पहिला क्लब आहे हा. हो. त्यामुळे जोही कोणी येणं जाणं करतो त्यांना सगळ्यांना दिसते हा. तर त्याच्यामुळे प्रत्येक जण बघितल्यावर मला एक विचारपूस करतातच इथे येऊन, की कसं आहे, काय आहे, लावायचं काय, जॉईन करायचं का, गाणं वगैरे गाता येईल का, असे विचारपूस करतात. त्याच्यामुळे एक चांगलं माध्यम आहे हे. अच्छा, गायनामुळे किंवा गीतांमुळे जीवनात काय परिवर्तन येतं असं तुम्हाला वाटतं? बरंच काही, म्हणजे अगदी आपल्या तब्येतीपासनं सगळ्याच गोष्टीचं परिवर्तन होतं. मानसिक टेन्शन दूर होतं, तब्येती चांगल्या होतात, काही कोणाला आजार असले तर ते आजार बरे होतात, असं मला वाटतं. फार फार धन्यवाद मॅडम, फार चांगली गोष्ट तुम्ही सांगितली. थँक्यू व्हेरी मच.